एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 47 वर्षीय पुरुष होता। लग्न झालेलं होतं, विवाहित होतं, लेकरबाळ होते, अगदी चांगल्या पद्धतीचा परिवार होता। पण मात्र त्याच परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती। तिचं सुद्धा लग्न झालेलं होतं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं। पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेचं या 47 वर्षीय पुरुषाबरोबर प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं। लपून लपून छपून दोघं जण एकमेकांना भेटत होते आणि सगळं काही मनमोकळेपणानं करत होते। पण मात्र दोघांचेही लग्न झालेले होते, तरीसुद्धा यांना एकमेकीप्रती मोठं प्रेम निर्माण होत होतं, म्हणून त्यांना करमत नव्हतं। मग हे सगळं एकमेकांना लपून भेटत असताना, बोलत असताना यांच्या घरच्यांना या गोष्टीची माहिती होते। मग घरच्यांना ही गोष्ट माहीत झाल्यामुळं ती जी महिला आहे त्या महिलेचा नवरा तिला ताण देतो, म्हणजे त्याच्या घरी भांडणं लागतात। तर इकडं जो तो पुरुष आहे त्या पुरुषाच्या घरी माहीत झाल्यामुळं त्याची बायको त्याला ताण देते, दोघांमध्ये वादविवाद भांडणं होतात। म्हणजे या दोघांमुळं दोन परिवार आपापसात वाद करू लागले, भांडणं करू लागले। पण मात्र तरीसुद्धा हे दोघं जण सुधारायचं नाव घेत नव्हते, अशा पद्धतीने एकमेकांना भेटच होते। पण मात्र ती जी महिला आहे विवाहित, त्या महिलेला तिच्या नवऱ्यानं सोडून दिलं होतं की तुला त्याचा नाद लागलेला आहे म्हणून तिला एकटीला सोडलेलं होतं। पण मात्र हे सगळं प्रकरण होत असताना जेव्हा या दोघा जणांनी या संपूर्ण प्रकरणाला वैतागून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघं जण एकमेकांपासून मोठ्या अंतरावर गेले, लांब गेले आणि लांब गेल्यानंतर काही दिवस अशाच पद्धतीनं राहू लागले। पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेला तिच्या प्रियकराची, त्या 47 वर्षीय पुरुषाची मोठ्या प्रमाणात आठवण येऊ लागली। एवढ्या मोठ्या प्रमाणात आठवण येऊ लागली की त्या महिलेनं त्याला एका ठिकाणी एका हॉटेलवर भेटायला बोलवलं। मग भेटायला बोलवल्यानंतर तो पुरुषसुद्धा तिला भेटण्यासाठी उत्सुक होता आणि तो तिला भेटायला त्या ठिकाणी त्या हॉटेलवर रूमवर सुद्धा गेला। मग रूममध्ये गेल्यानंतर दोघं जण कित्येक दिवसांनी भेटलेले होते। रूमचा दरवाजा लावलेला होता आणि घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील मालाड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। दंडुशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये मालाड पूर्वमध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये त्या विवाहित महिलेनं एका पुरुषाला भेटायला बोलवत होतं। आता ती जी महिला आहे त्या महिलेचं नाव बरकत राठोडा आहे, तर जो 47 वर्षीय पुरुष आहे त्या पुरुषाचं नाव इमाम मंसुरी आहे। हे दोघं जण मालाड पूर्वमधल्या एका हॉटेलमध्ये एकमेकांना भेटलेले होते, कारण की या दोघा जणांचे एकमेकांप्रती प्रेमसंबंध होते आणि त्याची माहिती दोघांच्या घरच्यांना माहीत झाली होती, म्हणून त्या महिलेच्या नवऱ्यानं तिला सोडलेलं होतं। तर या पुरुषाच्या घरीसुद्धा वादविवाद अशा पद्धतीनं सुरू होते। पण मात्र तरीसुद्धा हे दोघं जण एका दिवशी म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये त्या हॉटेलमध्ये लपून भेटले होते आणि दोघं जण मनमोकळेपणानं एकमेकांसोबत त्या हॉटेलमध्ये थांबले होते। पण मात्र तारीख आली 4 मे 2025ची सायंकाळी 5ची। सायंकाळी 5 वाजता इमाम मंसुरी यांच्या घरचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर एक व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि तो मेसेज घरच्यांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी वाचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। काय करावं काय नाही त्याला तर काही समजलंच नाही, कारण की त्या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं की त्याचं आणि ती जी बरकत आहे या दोघांचे काहीही प्रेमसंबंध नाही आहेत, ते दोघं जण एकमेकांसोबत काहीही त्यांचे संबंध नाही आहेत, हे फक्त त्याच्या बायकोनंच रचलेलं एक षडयंत्र आहे, म्हणून त्याची बदनामी झाली आहे, त्याला आता जगायचं नाही, ते आत्महत्या करत आहे आणि या आत्महत्याला त्याची बायको जबाबदार आहे, असा मेसेज त्या मंसूरच्या मोबाईलवरून त्याच्या घरच्या मोबाईलवर आला होता। आणि त्या पोराने मेसेज वाचला। मेसेज वाचल्यानंतर त्याला एक मोठा धक्का बसला। त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये मेसेज दाखवला, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। मग पोलिसांनी तपास चालू केला। त्याचं जे दुकान आहे त्या दुकानावर त्यांचा मुलगा गेला, दुकानात जाऊन पाहिलं तर मंसूर त्या दुकानावर सुद्धा दिसले नाही, म्हणून त्यांचा शोधाशोध घेतला।
तर एका हॉटेलबाहेर त्यांच्या मुलाला त्याच्या बापाची गाडी दिसली. मग गाडी दिसल्यानंतर त्या हॉटेलमध्ये विचारपूस केली. तेव्हा विचारपूस केल्यानंतर त्या हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये किंवा त्यांनी सांगितलं की हा पुरुष याच हॉटेलमध्ये आहे, एवढ्या एवढ्या रूम नंबरमध्ये आहे. मग त्या रूममध्ये पोलिसांचं पथक आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी दिसलं ते म्हणजे मनसूर यांचा मृतदेह. मनसूर हे मृत अवस्थेत रूममध्ये पडलेले होते. अर्धेच कपडे त्यांच्या अंगावर होते तर अर्धे कपडे त्यांच्या अंगावर नव्हते. मग त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला. तपास केल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मग पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला की यांनी आत्महत्या केली आहे का काही घातपात झाला आहे, कारण की त्यांच्याच मोबाईलवरून यांच्या घरच्यांना मेसेज आलेला होता. मग मेसेज नेमका कोणी पाठवला, काय पाठवला, पोलिसांना हाच तपास त्या ठिकाणी करायचा होता. आणि तिकडं त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आलेला होता. जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलं की ही आत्महत्या नाही तर हा घातपात आहे. कोणीतरी गळा आवळून त्यांचा खून केला आहे, त्यांना ठार केलेला आहे. कारण की गळा आवळल्यामुळं खून झाला आहे आणि मानेवर नखाचे निशाणा आहेत असं सुद्धा दिसलं होतं, म्हणून हा खून असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समजलं. मग पोलिसांनी तपास केला तेव्हा समजलं CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मनसूर यांच्यासोबत एक महिलासुद्धा होती, पण मात्र तिनं बुरका घातलेला होता. ती नेमकी कोण होती, काय होती ते स्पष्टपणे ओळखू येत नव्हतं. मग पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्या बरकत राठोड हिची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचं लोकेशन तपासलं तर समजलं ती राजस्थानमधल्या जयपूरची आहे आणि जयपूरमध्येच या दोघांची ओळख झाली होती. हे एका परिसरामध्ये राहत असताना यांची ओळख झालेली होती, पण मात्र ती तिच्या घरीसुद्धा नव्हती. ती नेमकी कुठं आहे, काय आहे, पोलीस तिचा तपास करत होते. मग तपास करत असताना पोलिसांनी तिचे लोकेशन तपासायला सुरुवात केली, पण मात्र तिचा मोबाईल तिनं घरीच ठेवलेला होता. मग तिचा मोबाईल घरी होता आणि ती तिच्या आईचा मोबाईल घेऊन आली होती, पण तिच्या आईच्या मोबाईलवरून सुद्धा तिनं कोणालाही फोन केला नव्हता, म्हणून तिचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. मग ती मुंबईहून थेट सुरतला निघालेली होती आणि सुरतला निघालेली असतानाच पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी माहितीच्या आधारेच त्या महिलेला अटक केली आणि अटक करून मुंबईमध्ये आणलं आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. आता तिनं नेमकी त्याची हत्या का केली आहे, कशामुळं केली आहे, नेमके काय काय कारणं आहेत हे सगळं पुढील तपासातून समोर येणार आहे. पण मात्र तिनं मनसूर यांना मारण्याआधी विषसुद्धा दिलं होतं, बेशुद्ध केलं होतं आणि मग गळा आवळून हत्या केली असंसुद्धा समोर आलं होतं. पण मात्र ते सगळे कारणं आता पुढील चौकशीतून समोर येणारच आहेत. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. जे घडतंय तेच आपण सांगायचं या ठिकाणी काम करतो. त्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.